आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 कलर यूज करत आहे। हा पांढरा कलर आहे, हा लाल कलर आहे आणि हा पोपटी कलर आहे। चला तर मग सुरू करूया आपण तोरण तयार करण्यासाठी। तोरण तयार करण्यासाठी आपण आधी पट्टी तयार करणार आहोत। पट्टी तयार करण्यासाठी आपण पांढरा कलरचा वापर करणार आहोत। आता काय करूया, आपण इथे सिंपल पट्टी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण पहिल्या सुरू 12 चेन घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 चेन घेतल्या। आता काय करायचं, 10व्या चेनवरती आपल्याला खांब तयार करायचा आहे। आता प्रत्येक चेनवरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे। हे झाले आपले प्रत्येक चेनवरती खांब तयार करून। आता काय करायचं, आपल्याला पलटवायचं आहे आणि इथे आता पहिल्या सुरू आपल्याला 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या। परत आता प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा आहे। हे पहा, आता हे आपले 2 लाईन कंप्लीट झाले आहेत। आता काय करायचं, आपल्याला परत सेम तयार करायचं आहे। पहिल्या सुरू 3 चेन आणि प्रत्येक खांबावरती एक एक खांब, अशी ही पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला। आपल्या असंच पूर्ण 62 लाईन 62 लाईनची ही पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला। हे पहा, मी पूर्ण पट्टी तयार करून घेतली आहे आणि मी साइडने ही बॉर्डर तयार करून घेतली आहे। प्रत्येक 3 चेन, त्याच्यानंतर एक मुका खांब, 3 चेन, त्याच्यानंतर एक मुका खांब, एक लाईन सोडून मुका खांब जॉईन करून घेतला आहे। अशा प्रकारे ही आपली पूर्ण तोरण पट्टी तयार केली आहे आणि मी एक साइड तयार करून घेतली आहे। तोरणची एक साइड तयार करून घेतली आहे। आता दुसरी साइड कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते। आता काय करायचं, इथे एक खांब सोडून द्यायचा। त्याच्या इथे आपल्याला हे पहा, इथे एक लाईन सोडून दिली आणि आपण इथे आता इथे उलन जॉईन केला आहे। आता काय करायचं, आपल्याला इथे पहिल्या सुरू 3 खांब तयार करायचे आहेत। एक सोडून इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। सॉरी, ते उलन आपण आता व्हाईट कलर जॉईन करून घेऊया। आता इथे काय करायचं, आपल्याला 3 चेन घेतल्या। परत इथे 2 खांब, हे 3 झाले। आता परत पुढच्या ह्याच्यामध्ये पण खांब, 1 2 आणि 1 3। परत नेक्स्ट खांबामध्ये पण 1 2 आणि 1 3, असे आपल्याला टोटल हे 4 तयार करून घ्यायचे आहेत खांब। 1 2 3 4 4 झाले। आता आपल्याला इथे 22 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 1 22 चेन घेतल्या। आता काय करायचं, नेक्स्ट 3 लाईन सोडून द्यायच्या। 1 2 3 लाईन सोडून दिला। चौथ्या लाईनवरती परत आपल्याला
खांब तयार करायचे. 1 2 3 3 खांब तयार केले. परत नेक्स्ट ह्याच्यावरती पण हे झाले. परत 1 2 3 3 सोडून द्यायचे. परत सेम तयार करून घ्यायचं. असे आपल्याला 4 तयार करून घ्यायचे. हे आपले 2 झाले आहेत. आता असे आपल्याला 4 तयार, अजून 2 तयार करून घ्यायचे. हे पहा, आता हे आपल्या इथे 4 तयार झाले आहेत. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला आता रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे. ते यामध्ये आपल्याला रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे आता इथे आपले पूर्ण हे झालं आहे. आता हे करूया आपण, इथे रेड कलर जॉईन करून घेऊया. तर रेड कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं आपल्याला, इथे एक मुका खांब घ्यायचा. मुका खांब घेतला. आता काय करायचंय, हा मधला जो खांब आहे त्या खालून आपल्याला फंदे काढायचे. 1 2 3 आणि 4 4 फंदे काढले. 4ही फंद्यातून एक पफ तयार करायचा आपल्याला आणि लास्टच्या खांबावरती आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा असं. परत सेम नेक्स्ट ह्याच्यावरती पण एक इथे हाफ खांब घेतला. परत मधल्या फंद्यावरती आपल्याला 4 फंदे काढायचे. 1 2 3 आणि 4 4 फंदे काढले. 4ही फंद्यातून एक फंदा काढायचा आणि लास्टच्या फंद्यावरती आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं. पास. परत उलन कट करून घ्यायचं. मागच्या साईडने सिक्युअर करायचं. हे पाहायचे आपले 4 तयार करून झाले आहेत. आता काय करायचं आपल्याला, पुढे ह्याच्यावरती तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आपण इथे पांढरा कलर कट केलेला नाही आहे. इथे आपण येता 2 चैन घेऊया. 1 2 2 चैन घेतला. आता काय करायचं, याच्या मध्यभागी खांब तयार करायचं आपल्याला. इथे जिथे आपण 1 चैन घेतली आहे तिथे इथे आपण काय करूया, 3 खांब तयार करूया.
3 खांब तयार झाले. आता एक चेन घेऊया. परत पुढच्या याच्यामध्ये 3 खांब तयार करूया. एक 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11 11 चेन घेतल्या. आता काय करायचं, या दोन्ही चेनच्या मध्यभागी आपल्याला खांब तयार करायचे. इथे 3 खांब तयार करायचे. एक, त्याच ठिकाणी 2 तयार करायचे. 2 3 एकाच चेनवरती आपल्याला 3 खांब तयार करायचे. परत 11 खांब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 झाले. आता परत सेम या चेनच्या मध्यभागी आपल्याला 3 खांब तयार करायचे. 2 परत सेम पुढच्या ह्याच्यामध्ये पण सेम. हे पहा, आपले हे राऊंड कंप्लीट झाली आहे. आता आपण इथं काय करणार आहोत, ग्रीन कलरनी पफ तयार करून घेणार आहोत. आता इथे आपण ग्रीन कलर जॉईन करून घेऊया. झहीर खान शेवटचा 2011. पहिल्या आता इथे आपण आता जॉईन करून घेऊया. पहिल्या खांबावरती एक हाफ खांब घ्यायचा. परत मधल्या खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा. एक 2 तर पफ झाला. आता लास्टच्या खांबावरती आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. परत पहिल्या खांबावरती हाफ खांब. परत मधला जो हे पहा, आता हे माझी ही लाईन कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं आपल्याला, सेम आता हे ग्रीननी तयार झालं. आता आपण इथे 2 व्हाईट दुसरी लाईन तयार करून घेऊया. आता मध्यभागी आपल्याला काय करायचंय, 2 हे करायचेत. 1 2 3. परत आता एक चेन घ्यायची. परत इथे मध्यभागी 3 खांब घ्यायचे.
हे 3 खांब झाले. परत आता काय करायचं, 11 खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 खांब झाले, सॉरी 11 चेन झाल्या. आता काय करायचं, या लास्टची जी चेन आहे त्याच्यावरती आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. एक चेन घ्यायची. परत इकडच्या लास्टच्या, या लास्टचा जो आहे इकडचा लास्टचा, त्याच्यावरती परत 3 खांब घ्यायचे चेनवरती. 1 2 3. हे 5. परत 11 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 झाले. परत याच्या मध्यभागी 3 खांब. 1 हे पहा, आता इथे आपण रेडनी पफ तयार करून घेणार आहोत. आता आपण ह्या दोन्हीवरती पण आणि इथे पण रेडनी पफ तयार करून घेणार आहोत. आधी आपण ग्रीननी तयार करून घेतला. आता आपण हे 2 तयार करून घेतलेला असे. आता इथे रेडनी पफ तयार करूया. एक चेन घ्यायची. सेम पहिला जसं तयार केलं आपण प्रोसेस, सेम तसंच करायचं. मध्यभागी च्या फंद्यावरती, मध्यभागीचा जो खांब आहे त्यावरती आपल्याला 4 फंदे घेऊन पफ तयार करायचा आहे. तयार केला आणि लास्टच्या खांबावरती आपल्याला एक मुका खांब घ्यायचा आहे. परत एक चेन घ्यायची आणि हे पहा, इथपर्यंत आपलं आता कंप्लीट झालं आहे. आता आपण ही लाईन कंप्लीट करून घेतली. आता काय करायचं, सेम आता आधी 2 घेतले होते, इथे आपण 2 घेतले होते. आता 1 घ्यायचा. इथे 1 येणार. इथे 2 झालेत आपले. आता इथे मध्यभागी 1च तयार करायचा आपल्याला. इथे हे मध्यभागी 1 तयार झाला. 3 खांब झाले आपले तयार. आता काय करायचं, आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 10 11. 11 चेन झाल्या आपल्या. आता इथे आपले 2 तयार झालेत. 2. आता काय करायचं, याच्या लास्टचा जो खांब आहे म्हणजे लास्टची जी चेन आहे त्यावरती आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. इथे एका चेनवरती 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे 3 खांब तयार करून झाले. आता याच्या मध्यभागी 3 खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. हे पहा, आणि परत लास्टच्या वरती, लास्टचा जो आहे आपला तिथे 3 खांब. 1 2 आणि हे 3. लास्टच्या वरती 3 झाले. आता काय करायचं, परत 11 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 झाले. परत सेम याच्या मध्यभागी 3. 1 2 3. हे पहा, असं तयार करून घ्यायचं आपल्याला. इथे 1 आणि इथे 3. सेम पुढे पण सेम तसंच आपल्याला तयार करून घ्यायचं. इकडे पण हे पहा, इथे आता सेम इकडे पण आपल्याला सेम तयार करून घ्यायचं. 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन केला. आता काय करायचं, सेम लास्टच्या चेनवरती आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 झाले. परत सेम काय करायचं, मध्यभागी 3 खांब. 1 2 आणि 3. परत सेम याच्या मध्यभागी पण 1 2 आणि 3. परत सेम काय करायचं, आता इथे या लास्टच्या
लास्टची जे हे आपलं खांब सॉरी चेन त्यावरती 3 खांब 1 2 आणि हे 3 झाले. परत आता काय करायचं आपल्याला 11 चेन घ्यायच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झाले. परत आता या काय करायचं आपल्याला आता 11 आता आपण हे सोडून देणार आहे इथे, त्यामुळे आपल्याला परत आता 22 हे तयार करून घ्यायचे चेन. 11 तयार केला 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 हे 22 चेन तयार करून घेतले आपल्याला. आता काय करायचंय याच्या इथे जो आहे आपल्या मध्यभागी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय. म्हणजे इथे आता आपण हे क्लोज इथे हे आपलं लास्ट एक होता. आता इथे 22 चेन घेतले आहेत. आता काय करायचं इथल्या 22 चेन नंतर इथल्या जे लास्टचा जो चेन आहे तिथे आपल्याला 3 खांब तयार हे पहा हे माझं पूर्ण कंप्लीट झालं इथे. आता आपण काय करूया इथे सेम आता मध्यभागी 2 मध्यभागी आता 3 इथे आपण आता 4 तयार केलेत. आता आपण कमी करत जायचं. इथे आता 3 घ्यायचे. आता हे 3 घेतले. आता काय करायचं परत मध्यभागी 3 घ्यायचे. हे पहा इथे आपण आता हे 3 घेतले. आता काय करायचं आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 घेतले. आता या चेनच्या मध्यभागी सेम आपल्याला इथे 3 खांब घ्यायचे आहेत. हे पहा इथे आता परत 11 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 परत आता याच्या मध्यभागी 3. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण लूप कंप्लीट करत यायचं आहे खालपर्यंत. आता इथे आपले इथे 3 तयार होतील. याच्यानंतर 2 आणि 1 असं तयार होईल. मी आता तुम्हाला हे 2 तयार करून दाखवते, कंप्लीट करून दाखवते. 1 कसा तयार करायचा ते तुम्हाला शेवटी दाखवून देते. हे पहा आपलं आता हे 1 पर्यंत तयार करून झालं आहे. आता आपण काय करणार आहोत साईडने आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे गोंडे लावण्यासाठी. त्यासाठी मी बॉर्डर तयार करत आहे. आता काय करायचं आपल्याला इथे चेन घ्यायचे आहेत. आपण आधी या साईडनी बॉर्डर कंप्लीट करून घेतली आहे. आता आपण या साईडनी घेऊया. आता इथे काय करायचं आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 घेतले. आता काय करायचं इथे मध्यभागी आपण 5 सोडले आहेत, त्यापैकी मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. परत 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 घेतले. आता काय करायचं हे जे आहेत आपले याच्या ते मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. सॉरी परत 1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 हे 11 घेतले. आता इथे पहिल्या जो आपला हे आहे तिथे जॉईन करून घ्यायचं. परत 11 1 2 3 4 5 7 8 9 10 11 इथे जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण साईडने आपल्याला ही अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे गोंडे लावण्यासाठी. हे पहा आपलं पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. आपण याला गोंडे लावून घेतले आहेत. साईडनी सुंदर असं तोरण तयार करून झाले. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.